तर चला तर मग आज करूया सगळ्यांची अशी फेवरेट असणारी छोले आणि भटुरे. पण भटुरे आपण कणकीचे करू आणि तेही तेवढेच टेस्टी आणि खूप टेस्टी वाटतात आणि हल्दीरामची जी चटणी मिळते आलूची नेहमी छोले भटुऱ्यांसोबत ते माझ्या घरी खूप आवडते. तर ती पण आपण करूया. तर हॅलो फ्रेंड्स, तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. मी इथे रात्रीच छोले भिजवून ठेवलेले होते. त्यामध्ये मी 1 चम्मच मीठ, तेजपत्ता, 3 ते 4 हिरवी विलायची, मोठी विलायची 2, कलमी, थोडेसे 2-3 काळे मिरे आणि 2 लवंग असं मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा पिंच ऑफ खायचा सोडा आणि एका सुती कापडामध्ये मी थोडीशी चायपत्ती घेतलेली आहे आणि त्याची एक पोटली बांधून ती पण आपण या छोलेमध्ये टाकून घेऊया. जर तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता, बट मी ते नाही टाकत आहे. सो माझं याने काम होऊन जाणार कारण मला अगदी काळे असे छोले नाही बनवायचे आहे. त्यामुळे मी फक्त एवढी चायपत्ती टाकते. सो याला आपण कुकरमध्ये ठेवून 4 सिटी करून घेऊया आणि 5 ते 7 मिनिटं सिमवर ठेवून देऊया. सो जोपर्यंत हे सिटी होते तोपर्यंत आपण 3 ते 4 टमाटर इथे बॉईल करून घेऊया पाण्यामध्ये. इकडे मी मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची आपण पेस्ट तयार करून घेऊया आणि फोडणीला मी एक अनियन कापून घेतलेला आहे. सो त्या अगोदर ना आपण आपले जे भटुरे आहे त्याच्यासाठी हाफ कपच्या जवळ थोडंसं जास्त मी रवा घेतलेला आहे. त्याला आपण पाण्यामध्ये छान 1 तास थोडंसं भिजू घालून ठेवून देऊया, की जेणेकरून आपला जो रवा आहे तो चांगला भिजून जाईल आहे. सो याला जवळजवळ अर्धा तास पण जर तुम्ही ठेवलं तरी सफिशियंट आहे, पण जर 1 तास ठेवलं तर अजूनच चांगलं. सो माझ्याजवळ थोडा वेळ आहे त्यामुळे मी याला छान भिजवून ठेवून देते. सो दुसरीकडे आपण पेस्ट तयार करून घेऊ अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची. सो त्यानंतर ही पेस्ट आपण काढून घेऊया आणि त्यानंतर यामध्येच आपण जे टमाटर बॉईल केले होते, जे आपले थंड झाले आहेत त्याची पण पेस्ट तयार करून घेऊया. सो झालेले आहे आपले सगळे पेस्ट तयार. आता आपण आपल्या भाजीला फोडणी देऊन देऊ. सो मी इथे 1.5 चम्मचच्या जवळपास तेल घेतलेलं आहे. जिरं, मोहरी टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर आणि जो एक कांदा आपण कापून ठेवला होता त्याची फोडणी आपण देऊन देऊयात. सो हे चांगलं लालसर झाले आपले कांदे, की यामध्ये जी आपण पेस्ट तयार केली होती ती मी अर्धीच टाकून घेते. अर्धीची थोडी जास्त, थोडीशी आपण काढून ठेवलेली आहे आपल्या चटणीसाठी. सो आपला मसाला चांगला शिजल्यानंतर सिमवर मी इथे टमाटरची पेस्ट ॲड करून घेते आहे. सो टमाटर चांगले शिजले थोडेसे, की आपण त्यानंतर आपण आपले जे सुखे मसाले आहेत ते टाकून घेऊयात. सो आपले जे छोले आहे ते छान थंड पण झालेले आहेत आणि त्यानंतर हे जे आपले खडे मसाले जे पण काही आपण टाकले होते, जे तुम्हाला शक्य होईल काढता, ते सगळे यामधनं काढून घ्यायचे आहे. सो मी सगळंच यामधनं काढून घेते कारण की त्याचा सगळा अर्क आलेला आहे. सो मी काय करते थोडेसे अर्धी वाटी छोले घेऊन याला छान मिक्सरमध्ये पेस्ट करून घेते आहे छोल्यांना. सो इथे आपले टमाटर शिजले आहे. मी इथे 2 चम्मच तिखट आणि हळद थोडीशी आणि 1 चम्मच गरम मसाला. जर तुम्हाला वाटत असेल तर छोले मसाला पण टाकू शकता. पण मला बिलकुल पण गरज नाही वाटत कारण हा जो मी घरी केलेला मसाला आहे तोच याला खूप छान टेस्ट देतो या भाजीला. सो मी इथे मसाला टाकून घेते आहे. जर तुमच्याकडे छोले मसाला असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. सो इथे मीठ टाकून घेते आहे मी 2 चम्मच टाकून घेतलेले आहे आणि थोडंसं मीठ आपण छोले उकडताना पण टाकलेलं होतं. सो मी इकडे साखरेची पूड टाकून घेते आहे, खडी साखरेची 1 चम्मच टाकून घेतलेली आहे आणि आपले तिखट वगैरे छान शिजल्यावर मी इथे यामध्ये छोले ॲड करून घेतलेले आहे. त्याला पाणी टाकून आपण छान आता शिजू देऊया. सो ही जी पेस्ट आपण तयार केलेली होती छोलेची, थोडीशी मी अर्धा वाटी छोले काढून त्याला पेस्ट करून घेतलेली आहे बॉईल छोलेला. सो ते पण आपण मिक्स करून घेऊया. त्याच्याने आपली जी ग्रेव्ही आहे ती छान घट्ट पण होईल आणि खूप छान टेस्ट पण येईल. खूप जण आलू पण ॲड करतात या, पण आलूपेक्षा चण्यांचाच टेस्ट छान येतो. तर चला तर मग तोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत आपण आपली चटणी करून घेऊया, जी एकदम हल्दीराम स्टाईल आहे. सो इथे मी थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये टाकलं आहे जिरं आणि एक आलूचं काप करून टाकलेलं आहे.
त्याला छान असं हलकं हलकं फ्राय करून घेऊ आणि 5 मिनटं ते फ्राय केलं की मग आपण यामध्ये ज्या ढोबळ्या मिरच्या असतात थोड्याशा जाड्यावाल्या त्या आपण टाकून घेऊ काप करून. छान परतून घेऊयात. खूप छान वाटते ही चटणी छोले आणि भटुरेसोबत. सो इथे मी मिरच्या पण टाकून घेतल्या. त्याला छान असं फ्राय करून घेऊया आणि थोडंसं सिमवर होऊ देऊयात. सो इकडे आपली भाजी उकळत आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया मेथी, कसुरी मेथी. सो आपले आलू आणि मिरची छान असे शिजलेले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ते शिजत नाही तर थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता. इकडे दुसरीकडे मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि जो आपला उरलेला अद्रक लसूणचा पेस्ट होतं ते मी इथे टाकून घेतलेलं आहे. त्याला छान असं फ्राय करून त्यामध्ये थोडंसं आमचूर टाकून घेते. आमचूर, धनेपूड 1 टेबलस्पून, काळं मीठ टाकून घेते आहे आणि अर्धा चम्मच तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. जर तिखट नसेल तर तुम्ही थोडंसं जास्त पण टाकलं तर चालेल. आणि मी लिंबूचा रस टाकलेला आहे ज्याचा व्हिडिओ मी करू नाही शकली. ते तुम्ही नक्की टाका लिंबूचा रस. थोडीशी मी त्यामध्ये टाकली होती अर्धा चम्मच साखर आणि मीठ. सो इथे मी तडका देऊन देते आहे भाजीला. आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे. झालेला आहे तडका. आता आपण भटुरेची तयारी करू. सो मी इथे 2 कप कणिक घेतलेलं आहे आणि अर्धा कपच्या जवळपास मी घेतलेले आहे दही. ॲक्च्युली 1/4 घेतलेलं आहे, थोडंसं जास्त घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ, थोडीशी 1 चम्मच साखर, 1/4 टेबलस्पून खायचा सोडा आणि जे आपण अर्धा कप रवाला भिजू घातलेलं होतं ते टाकून घेऊया. आणि मग मी 1 टेबलस्पून तूप टाकून घेतलेलं आहे. त्याला छान साध्या पाण्याने मळून घेऊया आणि मी 1/2 तास याला ठेवून घेणार आहे भिजवल्यानंतर. सो याला आपण आता छान गोळे करून घेऊया. सो मी इथे पीठ नाही लावणार आहे लाटायला, तेलच लावणार आहे. सो तेल लावल्याने जसं कसं तेलामध्ये जे कणकीचे कण जातात ते पण नाही होणार, आपलं तेल खराब नाही होणार आणि भटुरे पण तेलाने जर लाटले तर अजून छान टेस्ट येतं. असं तुम्हाला जसं वाटेल तुम्ही ओव्हल पण लाटू शकता किंवा गोल पण लाटू शकता. मी थोडंसं ओव्हल लाटण्याचा प्रयत्न करते आहे. मी इथे सरसोचं तेल घेतलेलं आहे तळायसाठी आणि चांगलं गरम होऊ द्यायचं तेल आणि त्यानंतर मग आपले भटुरे टाकायचे. तो बघा आपले भटुरे एकदम असे छान फुलून येते आहे. एकीकडनं असं थोडं फुलताना दिसलं की दुसरीकडे पटकन परतून घ्यायचं म्हणजे छान त्याच्याने तळल्या जाते आणि अगदी वाटते ना भटुरे एकदम मैद्यासारखे आणि खायला पण खूप छान टेस्टी वाटतात. रवा टाकल्यामुळे ते फुगूनच राहतात असे छान क्रिस्पी. सो इथे मी कांद्यामध्ये थोडंसं निंबू टाकून घेते आहे आणि झाले आपले भटुरे आणि खूप टेस्टी झालेली होती ही भाजी. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि हो सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू. बाय.